स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 4 चालू करणार आहोत. त्याचं नाव आहे डिजिटल एव्हिडन्सेस. आता डिजिटल एव्हिडन्सेस म्हणजे काय, तर एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसमध्ये स्टोअर करून ठेवलेले पुरावे, त्यांना आपण म्हणतोय डिजिटल एव्हिडन्सेस. एखादी केस असेल, एखादा क्राइम असेल, त्या क्राइम रिगार्डिंग कॉन्फिडेन्शियल किंवा ट्रस्टेड इन्फॉर्मेशन डिजिटल फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवणे, त्याला आपण म्हणतोय डिजिटल एव्हिडन्सेस. बघा मग, फर्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय डिजिटल एव्हिडन्सेस. डिजिटल एव्हिडन्सेस इज ऑल्सो नोन ॲज द इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. बघा मग, एव्हिडन्स मीन्स पुरावा, एनी इन्फॉर्मेशन दॅट कॅन बी कॉन्फिडंट ऑर ट्रस्टेड, म्हणजे आत्मविश्वासात असेल किंवा आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो अशी इन्फॉर्मेशन, अँड कॅन प्रूव्ह समथिंग रिलेटेड टू अ केस इन ट्रायल, दॅट इज इंडिकेटिंग दॅट अ सर्टन सबस्टन्स ऑर कंडिशन इज अ प्रेझेंट. म्हणजे एखाद्या केस रिलेटेड विश्वसनीय असणारी माहिती किंवा समथिंग रिलेटेड टू अ केस, त्या केसबद्दल काहीतरी रिलेटेड इन्फॉर्मेशन, तिला आपण म्हणतो एव्हिडन्स. बघा, रिलिव्हंट एव्हिडन्स अँड इन्फॉर्मेशन विच हॅज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन द ॲक्शन ऑकर्ड, सच ॲज द इन्फॉर्मेशन सपोर्टिंग अन इन्सिडंट. एखादी घटना घडली असेल, त्या रिलेटेड रिलिव्हंट इन्फॉर्मेशन असेल आपल्याकडे पॉझिटिव्ह टाईपची त्या घटनेबद्दल, तिला आपण म्हणतोय रिलिव्हंट एव्हिडन्स. नंतर नेक्स्ट आहे डिजिटल एव्हिडन्स. म्हणजे काय, डिजिटल एव्हिडन्स इज एनी इन्फॉर्मेशन ऑर डेटा कॅन बी कॉन्फिडंट ऑर ट्रस्टेड. म्हणजे एखादा डिजिटल डेटा असेल किंवा इन्फॉर्मेशन असेल असा की आपण विश्वास ठेवू शकतो त्या केस रिगार्डिंग. म्हणून इन डिजिटल एव्हिडन्स इन एनी इन्फॉर्मेशन ऑर डेटा दॅट कॅन बी कॉन्फिडंट or trusted and can prove something related to a case trial. म्हणजे एखाद्या केसबद्दल तो आपल्याला काहीतरी सांगत असेल, प्रूव्ह करत असेल ती केस, दॅट इज इंडिकेटिंग दॅट अ सर्टन सबस्टन्स ऑर कंडिशन इज अ प्रेझेंट. म्हणजे त्या केसची कंडिशन्स कुठली आहे, प्रेझेंट कंडिशनमध्ये ती केस कोणत्या पद्धतीची आहे, कोणत्या प्रकारची आहे, हे जर आपल्याला तो पुरावा सांगत असेल, ती इन्फॉर्मेशन सांगत असेल, तिला आपण म्हणतो डिजिटल एव्हिडन्स. म्हणून डिजिटल एव्हिडन्स इज एनी इन्फॉर्मेशन ऑर डेटा दॅट कॅन बी कॉन्फिडंट ऑर ट्रस्टेड अँड कॅन प्रूव्ह समथिंग रिलेटेड टू अ केस ट्रायल, दॅट इज इंडिकेटिंग दॅट अ सर्टन सबस्टन्स ऑर अ कंडिशन इज अ प्रेझेंट. कुठली प्रेझेंट कंडिशन आहे, त्या प्रेझेंट कंडिशनला एखाद्या केसबद्दल काहीतरी डेटा माहिती देणे, विश्वास ठेवण्यासारखी माहिती देणे, तिला आपण म्हणतोय डिजिटल एव्हिडन्स. मग बघा, डिजिटल एव्हिडन्स ऑर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स introduction is any probative information stored or transmitted in a digital form that a party to a court case may use at a trial. म्हणजे काहीतरी माहिती देणारी इन्फॉर्मेशन, म्हणजे काहीतरी त्या केस रिलेटेड इन्फॉर्मेशन एखाद्या डिजिटल फॉर्ममध्ये स्टोअर करून ती कोर्टाकडे सादर करणे ट्रायल बेसवरती. Before accepting digital evidence, a court will determine if the evidence is relevant, whether it is authenticate. जर आपण एखादा एव्हिडन्स दिला असेल, डिजिटल एव्हिडन्स कोर्टाला दिला, तर कोर्ट तो एव्हिडन्स सादर करण्याच्या अगोदर चेक करतं की हा एव्हिडन्स रिलिव्हंट आहे का, त्या क्राईमशी किंवा तो काही सीन झालेला आहे त्याबरोबर ती रिलिव्हंट आहे का, व्हेदर इट इज ऑथेंटिकेटेड, काही ती ऑथेंटिकेशन केलेलं आहे का, तिचं आयडेंटिफिकेशन आहे का, इफ इट इज अ हिअरसे अँड वेदर अ कॉपी इज ॲक्सेप्टेबल ऑर द ओरिजिनल इज रिक्वायर्ड. म्हणजे ती घटना, जो काही एव्हिडन्स आहे, तो एव्हिडन्स कितपत त्या केस संदर्भात आहे, हे इथे कोर्ट चेक करतं. नंतर डिजिटल एव्हिडन्स इज ऑल्सो डिफाईन ॲज इन्फॉर्मेशन अँड डेटा ऑफ व्हॅल्यू टू अन इन्व्हेस्टिगेशन दॅट इज स्टोर्ड ऑन, रिसिव्ड ऑर ट्रान्समिटेड बाय अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. आता डिजिटल एव्हिडन्स म्हणजे काय, एखादी इन्फॉर्मेशन असेल किंवा डेटा असेल, तो इन्व्हेस्टिगेशनसाठी म्हणजे चौकशी करण्यासाठी एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसमध्ये स्टोअर करून ठेवणे किंवा दुसऱ्या डिव्हाइसकडनं तो रिसिव्ह करणे किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसकडनं तो ट्रान्सफर करणे दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसला, त्यालाही आपण काय म्हणतोय डिजिटल एव्हिडन्सेस. नंतर बघा, दिस एव्हिडन्स कॅन बी एक्वायर्ड व्हेन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आर साईज अँड सेक्युअर फॉर एक्झामिनेशन. डिजिटल एव्हिडन्स म्हणजे काय, ज्या डिव्हाइसवरती आपण तो डिजिटल एव्हिडन्सेसचं जी काही इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर करून ठेवणार आहेत,
ते डिव्हाइस सेक्युअर्ड आहे का, त्या डिव्हाइसला प्रायव्हसी आहे का, हे आपल्याला एक्झामाइन करायचंय, म्हणजे त्याचं परीक्षण करायचंय आपल्याला. जर डिव्हाइस हे सेक्युअर्ड असेल तर त्या ठिकाणी आपण ते डिजिटल एव्हिडन्सेस स्टोअर करून ठेवू शकतो. मग बघा, डिजिटल एव्हिडन्सेस इज लॅटंट मीन्स हिडन लाईक फिंगरप्रिंट्स और DNA एव्हिडन्सेस, किंवा क्रॉसेस jurisdictional borders quickly and easily, can be altered, damaged or destroyed with little effort, can be time sensitive. म्हणजे जे काही एव्हिडन्सेस आहेत ते डिजिटली स्टोअर करून ठेवणे. जसं एखादा एव्हिडन्सेस आहे तो टाइम सेन्सिटिव्ह असेल, 10:30ला जर एखादी घटना घडली असेल आणि त्याच ठिकाणचा डिजिटल एव्हिडन्सेस 10:30 वाजताचा जसं CCTV कॅमेरा असेल तो एकदम व्यवस्थित त्या CCTV कॅमेरामधला डेटा डिजिटली स्टोअर करून ठेवणे, मीन्स तो टाइम सेन्सिटिव्ह डेटा झाला, किंवा एखादा डेटा अल्टर केला नाही, डॅमेज केला नाही, कुठे त्या डेटामध्ये चेंजेस झालेले नाही हे पाहणे, हे अशा टाईपचे डिजिटल एव्हिडन्सेस आहेत. मग देअर आर मेनी सोर्सेस ऑफ डिजिटल एव्हिडन्सेस. द टॉपिक इज डिवायडेड इंटू three major forensic categories of devices where evidence can be found. म्हणजे आता जे काही डिजिटल एव्हिडन्सेस आहेत ते 3 मेजर कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत. त्या ठिकाणी आपल्याला डिजिटल एव्हिडन्सेस सापडतात. म्हणजे बघा कुठे कुठे आपण स्टोअर करून ठेवू शकतो ते एव्हिडन्सेस, लाईक इंटरनेट बेस्ड एव्हिडन्सेस असतील, इंटरनेटवरचे असतील, म्हणजे काही चॅटिंग मेसेजेस असतील किंवा इमेजेस असतील किंवा इंटरनेटचे अकाउंट्स असतील, ते झाले डिजिटल एव्हिडन्सेस. किंवा स्टँड अलोन कम्प्युटर और डिव्हाइसेस झाले, म्हणजे एखादा पर्सनल कम्प्युटर असेल किंवा डिव्हाइस असेल, अँड मोबाईल डिव्हाइसेस. 3 टाईपचे डिजिटल एव्हिडन्सेस कन्सिडर केले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, फॉर्म्स ऑफ डिजिटल एव्हिडन्सेस. आता डिजिटल एव्हिडन्सेस हे कुठल्या कुठल्या फॉर्म्समध्ये असू शकतात. टेक्स्ट असू शकतात, इमेजेस असू शकतात, व्हिडिओज असू शकतात, किंवा एखादा जीमेलचा मेसेज असू शकतो, किंवा एखादं बँकेचं ट्रान्झॅक्शन्स असू शकतं, किंवा एखाद्या हार्ड ड्राईव्हमध्ये स्टोअर करून ठेवलेला डेटा असू शकतो. कुठल्या कुठल्या फॉर्म्समध्ये आपल्याला हे डिजिटल एव्हिडन्सेस भेटतात. म्हणून फॉर्म्स ऑफ डिजिटल एव्हिडन्स: टेक्स्ट मेसेज, ईमेल्स, पिक्चर्स, व्हिडिओज अँड इंटरनेट सर्चेस आर मोस्ट कॉमन टाईप ऑफ डिजिटल एव्हिडन्सेस. म्हणजे जास्तीत जास्त आढळणारे डिजिटल एव्हिडन्सेस म्हणजे टेक्स्ट मेसेज, ईमेल्स, पिक्चर, व्हिडिओज अँड इंटरनेट सर्चेस. नेक्स्ट आहे बघा, द डिजिटल एव्हिडन्स आर यूज टू इस्टॅब्लिश अ क्रेडिबल लिंक बिटवीन द अटॅकर्स, victim and the crime scene. Some of the information stored in the victim system can be potential digital evidence, are IP address, system login, remote login details, browsing history, log files, emails, images, etc. हे वेगवेगळ्या टाईपचे डिजिटल एव्हिडन्सेस फॉर्म आहेत. नंतर नेक्स्ट बघा, डिजिटल एव्हिडन्सेस मे बी इन द फॉर्म ऑफ ईमेल मेसेजेस, ऑफिस फाईल, deleted files of all kinds, encrypted file, compressed files, temporary files, recycle bin, web history, cache files, registry, cookies, web or email server access log, domain access log, etc. अशा पद्धतीचे डिजिटल एव्हिडन्सेस हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला आढळतात. नंतर नेक्स्ट आहे बघा, बेस्ट एव्हिडन्स रूल. एव्हिडन्स घेण्यासाठीचा किंवा एव्हिडन्स स्टोअर करून ठेवण्याचा हा एक बेस्ट रूल आहे. बघा मग, बेस्ट एव्हिडन्स: द मोस्ट कम्प्लीट कॉपी ऑर अ कॉपी विच इन्क्लूड्स ऑल नेसेसरी पार्ट्स ऑफ एव्हिडन्स विच इज क्लोजली रिलेटेड टू द ओरिजिनल एव्हिडन्स. बेस्ट एव्हिडन्स म्हणजे कुठला, एखादा एव्हिडन्स आपण डिजिटली स्टोअर करून ठेवला तो कुठला असेल, एखाद्या ओरिजिनल इव्हेंट्सची डिजिटल कॉपी असेल तिला आपण म्हणतो बेस्ट एव्हिडन्स. ती पूर्ण कॉपी असेल, अर्धवट नसेल, तिच्यामध्ये डेटा पूर्ण डेटा असेल, म्हणून द मोस्ट कम्प्लीट कॉपी ऑर अ कॉपी विच इन्क्लूड्स ऑल नेसेसरी पार्ट्स ऑफ एव्हिडन्स. जे काही गरजेचे पार्ट्स आहेत, गरजेचे भाग आहेत एव्हिडन्सचे, ते सर्व त्यामध्ये असतील. विच इज क्लोजली रिलेटेड टू द ओरिजिनल एव्हिडन्स, आणि ते ओरिजिनल एव्हिडन्स सारखे असतील, तिला आपण म्हणतो बेस्ट एव्हिडन्स. म्हणजे एक्झाम्पल आहे बघा बेस्ट एव्हिडन्सचं: अ क्लायंट हॅज अ कॉपी ऑफ द ओरिजिनल एव्हिडन्स मीडिया. The best evidence rule says that original writing must be offered as evidence unless it is unavailable, in which case other evidence like copies, notes or other testimony can be used.
since the rule concerning evidence on a computer are fairly reasonable. What you can see on the monitor is what the computer contains. What printouts are best evidence. Computer records and records obtained from a computer are best evidences. म्हणजे एखादी एव्हिडन्सेस असेल, कुठलाही एव्हिडन्स असेल तो एखाद्या कम्प्युटरमध्ये स्टोअर करून ठेवणे किंवा त्या स्टोअर केलेल्या एव्हिडन्सची एखादी कॉपीज असणे किंवा एखादा एव्हिडन्स कम्प्युटरमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेला असणे, त्याला आपण बेस्ट एव्हिडन्स रूलचे एक्झाम्पल म्हणू शकतो. नंतर नेक्स्ट आहे बघा ओरिजिनल एव्हिडन्सेस. कुठले कुठले ओरिजिनल एव्हिडन्सेस असतात. द प्रोसिजर अडॉप्टेड टू डील विथ अ सिच्युएशन और केस टेक्स इट आउटसाइड द कंट्रोल ऑफ द क्लायंट और विक्टिम. A case with proper diligence or a case with persistence work will end up in a judicial proceeding and we will handle the evidences accordingly. म्हणजे काय, जशी आपली प्रोसेस कोर्टामध्ये चालू असेल, जशी आपली केस चालू असेल, तसेच त्या केसचे वेगवेगळे एव्हिडन्स शोधून काढणे किंवा जसं ज्युडिशियल प्रोसिडिंगमध्ये जे काही एव्हिडन्स लागत असतील ते प्रॉपर एव्हिडन्सेस किंवा त्याचं प्रॉपर वर्क कोर्टासमोर सादर करणे, त्यांना आपण म्हणतोय ओरिजिनल एव्हिडन्सेस. बघा फॉर दिस पर्पज ओरिजिनल एव्हिडन्स ॲज द ट्रूथ और रिअल कॉपी ऑफ द एव्हिडन्स मीडिया विच इज गिव्हन बाय व्हिक्टिम और क्लायंट. म्हणजे काय, त्या एखाद्या केस संदर्भात एखादा ट्रूथ किंवा रिअल कॉपी देणे एव्हिडन्सची, तिला आपण म्हणतोय ओरिजिनल एव्हिडन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज डुप्लिकेशन ऑफ द एव्हिडन्स मीडिया. तसं तिला दुसरं काय म्हणतो आपण, डुप्लिकेशन ऑफ एव्हिडन्स मीडिया. There should be an evidence protector which will store either the best evidence or original evidence for every investigation in the evidence. म्हणजे प्रत्येक केसमध्ये आपल्याला बेस्ट एव्हिडन्स किंवा ओरिजिनल एव्हिडन्स हा प्रत्येक चौकशीसाठी गरजेचा असतो आणि तो जो काही डिजिटल एव्हिडन्स भेटलेला आहे तो आपल्याला प्रत्येक वेळी सेफ ठेवायला लागतो. हे झालं आपलं बेसिक्स ऑफ द डिजिटल एव्हिडन्स. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.